काय आहे ज्याला तुम्हाला प्रेरणा मिळेल की यार असं आपलं एक रिलेशनशिप असतं तर छान झालं असतं. म्हणूनच म्हटलं की आपले पुण्यातले सगळ्यात लाडके कपल्स कुठले आहेत. म्हणून आय हॅव कॉल्ड इन द स्टुडिओ वन ऑफ आवर फेवरेट यूट्यूबर्स, कपल कॉन्टेंट क्रिएटर्स, प्रियांका अँड प्रकाश. हाय यू गाईज. हॅलो. कसे आहात तुम्ही? एकदम मस्त मजेत. व्हॅलेंटाईन्स वीक तुमच्याबरोबर आपण साजरा करतोय फीवर FM वरती. किती महत्वाचा दिवस आहे तुमच्यासाठी? और एव्हरी डे इज व्हॅलेंटाईन. ऍक्च्युली व्हॅलेंटाईन लग्नानंतर यू रिअलाइज की ठीक आहे, म्हणजे प्रेमासाठी असं स्पेसिफिक दिवसाची गरज नाहीये. करेक्ट. सो हा, बट तो दिवस आल्यामुळे असं अजून जाणवतं की हा आहे प्रेम आहे. नवऱ्यांवर प्रेशर येतं ना. हो, दॅट्स व्हॉट आय थॉट. आय फील लाईक नवऱ्यांवरती लग्न झाल्यानंतर नवऱ्यांवरती जास्त प्रेशर येतं. लग्नाच्या आधी जनरली द गर्ल इज लाईक आपण काहीतरी स्पेशल करू, एकत्र करू काहीतरी स्पेशल. बट आय फील लाईक अ लॉट ऑफ कपल्स पोस्ट लग्न प्रेमापेक्षा जास्त आय थिंक रोजच्या आयुष्य जगण्यामध्ये त्यांचं ते इतकं बिझी होऊन जातात की किती वेळ मिळतो तुम्हाला रोमॅन्स करायला दिवसात? दिवसात नाही, आठवड्यात, महिन्यात. सॉरी. सो स्टील आय वुड से लग्नानंतर आहे ना, मुलं बाळ होण्यापर्यंतचा फेज इज स्टील गुड, इट्स व्हेरी गुड. ओके, यू कॅन हॅव युअर मी टाइम, वी टाइम. बरोबर. बट एकदा बाळ झालं, हो, सो इट्स व्हेरी डिफिकल्ट. या. ओके, कारण की तुमची झोप होत नाही. आईसाठी तो ऑल टुगेदर इट्स अ व्हेरी डिफरंट वर्ल्ड. सो मेनी चॅलेंजेस, फिजिकली, मेंटली, यू आर गोइंग थ्रू लॉट्स ऑफ थिंग. त्याच्यासोबतच एक बाळ आहे जे फुल्ली लाईक तुमच्यावर डिपेंडंट आहे. ऍज अ फादर आय कॅन जस्ट सपोर्ट, बट देर आर सो मेनी थिंग्स ओनली मदर कॅन डू ड्युरिंग दॅट फेज. ओके, तर बाळ झाल्यानंतर तर ना, मला वाटतं ना, तेव्हा तुमच्या प्रेमाची खरी परीक्षा असते. आपण म्हणतो ना असं, ते चाचणी, ते मधले हे नाही टेस्ट, युनिट टेस्ट नाही, फायनल एक्झाम, ती तेव्हा असते तुमच्या प्रेमाची खरी. आणि मला वाटतं तो फेज जे कपल्स सोबत स्पेंड करतात चांगल्या प्रकारे, एकमेकांना समजून घेतात, आपल्या वाईफला साथ देतात, सपोर्ट करतात, तिला काय हवंय. कधी कधी आपल्याला वाटतं अरे काही बोलतच नाहीये, काही सांगतच नाहीये, तिच्याच गुंग राहते. आपण विचारतो पण आहे, पण तुम्ही फक्त विचारण्यासाठी विचारताय. तुम्ही तिला बसून सांगतात का मी आहे तुझ्यासोबत, डोंट वरी, आय विल बी देअर, यू कॅन टेल मी. ओके, काही असू दे, तू मला सांग, तुला काही राग व्यक्त करायचा आहे. कारण की फॅमिली मेंबर्सला बिचारी नाही सांगू शकत समटाइम्स. ओके, अँड इफ यू हॅव सीन ड्युरिंग दॅट फेज ना, तिचं फिजिकल चेंजेस तर होतातच आहे, बट आपल्या लोकांना पण असं काही असतं ना, त्या फेजमध्ये तिला काही ना काही टोचेल असंच बोलतील. तुझं बाळ बघ कसं आहे, ते दूधच पित नाही, खातच नाही, तू बघ तू कशी होत चालली आहे, आमचं फलाफला लांबची मुलगी बघ, तिचं तर असंच झालं, तसंच झालं, तिचं बाळ किती गुटगुटीत. बॉडी शेमिंग नेक्स्ट लेवल, आणि एकदम नॉर्मलाइज करून टाकतात. आय एम शुअर. येस, लवी टॉपिक कुठला. सो कमिंग बॅक टू द मेन टॉपिक, त्या फेज मध्ये जर तुम्ही एकमेकांच्या प्रेमाला म्हणजे म्हणतात ना की परिपक्व करण्याचा तो काळ असतो. हा बघा, लग्नाच्या आधी एव्हरीवन विल बी लाईक एकदम फुल ऑन रोमॅन्टिक मोड. लग्नानंतर पण 2-3 वर्ष तुम्ही खूप प्रेमात असतात, पण प्रेम म्हणजे फक्त रोज आय लव्ह यू म्हणणंच किंवा ते नाही. तुम्ही रोज तिला, तू हे करते ना, चल मी भांडी घासून देतो, बरोबर, पाहुणे पे आलेत ना, मी माझं बाकीचं तुला हेल्प करून देणं, तिला हेल्प कर, ते पण एक प्रेमच आहे. तिला समजून गेलं, तिला वेळ देणं. अँड वेन असं वेळ देणं म्हणजे असं नाही की मग तुम्ही कामच सोडून द्या तिच्यासोबत बसून. बट वेन शी नीड्स, आमचा जो तू स्टार्टिंगला पॉईंट बोला की तुम्हाला कधी वेळ भेटतो. फ्रँकली स्पीकिंग, आता मला 3 वर्षाची मुलगी आहे स्नोई, तर ती झोपलेली असते दुपारी, तर तो 1-2 तास, ती सकाळी आम्ही तिला स्कूलला ड्रॉप करतो, त्याच्यानंतर आम्ही चहा सोबत घेतो मॉर्निंगचा, ते 10-15 मिनिटं, कारण की नंतर माझं ऑफिस होऊन जातं स्टार्ट. रात्री ती झोपून जाते, आम्ही अर्धा तास लेट झोपतो, सो दॅट तो एक अर्धा तास आम्हाला भेटेल सोबत. अँड वी मेक शुअर की आम्ही तो वेळ काढू. क्या बात आहे. फुल क्रॅश कोर्स दिलेला आहे प्रियांका आपल्याला टू की तुम्ही बिझी असाल तर कसं तुम्ही एकमेकांबरोबर वेळ घालवू शकता. फीवर ब्रेकफास्ट शो इज द नेम ऑफ द शो, म्हणून थोडा चहा, चहा घेऊन या आतमध्ये. चहा आणि क्लासिक पार्लेजी इज माय फेवरेट ब्रेकफास्ट. दॅट इज एव्हरीवन्स ना. या, सो आय लव्ह इट. आय थिंक बिस्किट मध्ये भरपूर टाईप येतील, बट आय गेस आणि पार्लेजी ते बघितल्यावरतीच तो जो लोकल ट्रेनमध्ये जेव्हा मुंबईला आपण जातो आणि पार्ला क्रॉस करून तो जो सुगंध येतो तो बेकरीचा, ओ हो हो हो, ते मला चहा आणि बिस्किटचं खाताना खूप मज्जा वाटते. ते
reminisce about Parla Station. But yes, it is Valentine's week. Fever Breakfast Show वरती आपण प्रियंका आणि प्रकाश बरोबर गप्पा मारतोय. They are our favorite YouTubers. बराचसा कॉन्टेंट ते बनवतात. कोविडमध्ये आय थिंक यू गाईज स्टार्टेड मेकिंग अ लॉट ऑफ कॉन्टेंट है ना. 2020 16 जुलै 2020 माझ्या बर्थडेला मी फर्स्ट व्लॉग अपलोड केलेला. ओ क्या बात है. बट टुडे वी आर नॉट गोइंग टू टॉक अबाउट युअर कॉन्टेंट क्रिएशन जर्नी. वी आर गोइंग टू टॉक अबाउट युअर जर्नी ॲज अ कपल. तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? यू गेस. you feel? लव्ह वाटतंय मला, पण आय थिंक इट्स अरेंज. इट्स अरेंज ना. या प्रॉपर कांदे पोहेवाला अरेंज. Oh, really? Yes. Oh, okay. We लोकांना met नाही on matrimony. We met on जीवनसाथी. Okay. He pinged my father or something, but त्या बाबाच हँडल करत होते. बरोबर. Then father spoke to him and बाबा नॉट म्हणजे असं फॉर्च्युनेटली माझ्या बाबांचं नावही प्रकाश आहे. हिज नेम इज ऑल्सो प्रकाश. तर त्यांची ट्युनिंग जमली आणि इज लाईक यू गो अँड मीट हिम डिरेक्टली द नेक्स्ट डे. सो मी याला बोलले नाही, काही नाही, आमचं काहीच नाही झालं. आम्ही डायरेक्ट भेटलो. पहिलं प्रकाशनी तुझा फोटो बघून इनिशिएट केलं होतं. आय हॅव सीन हिम ऑन मल्टिपल ऑन मॅट्रिमोनी वेबसाईट. Oh, really? Okay. बट व्हॉट यूज टू हॅपन इज मी आणि माझी आई बघायचो. बट लुक्स आर द फर्स्ट थिंग दॅट यूज टू मॅटर. अँड तो इतका विचित्र एक गॉगल घालून त्याने ना फोटो टाकलेला. अँड देयर वॉज वन ड्रेस जो ना असं वाटत होता की लग्नात हा वेटर आहे का, असा ड्रेस होता. ही म्हणजे मी नाही, माझी आईच त्याला लेफ्ट स्वाईप करून टाकली. दुसऱ्या 2 मॅट्रिमोनी साईटवर ना रिजेक्ट. पण मग एक दिवशी असं माझं आणि आईचं असं घमासान जरा भांडण झाला. आईज लाईक का तुला चांगले येत नाही अँड ऑल दॅट. सो मग मी परत हाच दिसला. अँड देन रागाच्या भरात आय डिड अ राईट स्वाईप. कारण की त्याची रिक्वेस्ट फ्रिक्वेंटली येत होती. म्हटलं आता यावेळेस राईट स्वाईप करून. बरोबर. बट नेक्स्ट डे जेव्हा भेटली, ही वॉज हॅव्हिंग अ रिअली ब्युटिफुल स्माइल ऑन हिज फेस. मी तेव्हाच त्याची फॅन झाली. म्हटलं यार हा आहे तर क्यूट, फोटो कामात असं का बरं टाकला. वेल अदर गर्ल्स लॉस इज युअर बेनिफिट आय थिंक है ना. चांगले फोटो टाकले असते तर किती मुलींनी. आम्ही टिपिकल सीसीडी मध्ये जाऊन भेटलो. बरोबर. वी स्पोक फॉर 4 hours. रिअली 4 तास कंटिन्यू बोललो. आणि अजून बोललो असतो पण दादाने तेवढ्यात कॉल केला. अँड माय ब्रदर इज लाईक किती वेळची, कुठे आहे, काय आहे. देन मी रिअलाइज की 4 तास झाले. ओ कुठलं सीसीडी विच वन? विमाननगर. ओके. ओ माय गॉड. सो व्हॉट वॉज तिचा फोटो बघितल्यावरती, एवढ्या वेळा रिक्वेस्ट पाठवल्यावरती, व्हॉट वॉज युअर फर्स्ट इम्प्रेशन? ऍक्च्युली तिचं पण सेम तसंच होतं. पण तिचे असं होतं की तिचे फोटो चांगले होते. बरोबर. पण 4-5 फोटोज मध्ये प्रत्येक फोटोमध्ये ती वेगळी दिसायची. कारण की तिने वेगवेगळ्या एज ग्रुपचे फोटोज टाकले होते. ऍक्च्युली कुठल्या वर्षाची गोष्ट आहे ही? 2019. ओके. आय गेस ऑगस्ट. सो मला वाटलं ठीक आहे यार, आता वडिलांशी बोलणं झालंय, परमिशन आहे, जाऊन भेटूया. तर त्याच्यात पण असं गफलत झाली. पाऊस सुरू होता खूप. मी 2 व्हीलरने, ऍक्च्युली विमाननगरमध्ये 2 सीसीडी आहेत. ओके. तर जे मेन रोडला आहे ते सोडून मी एक दुसऱ्या आतल्या सीसीडीला चालले गेलो. तर ही ऑलरेडी पोहोचली होती. तिचा चहा घेऊन झाला होता. मग तिकडनं परत आलो आणि ती अशी उभी होती. मी गाडी लावतोय, मी त्याला बघतोय. अँड आय वॉज लाईक की बापरे, म्हणजे काय एकदम मला तर असं वाटत होतं रिजेक्टच करणार. त्याचा पहिला थॉट मला बघून ही रिजेक्ट मला करणार. ते सेकंड म्हणजे काय असं वाटलं मला, जेव्हा मी निघत होतो जाताना, मी बाईकवर जात होती, ती कारने आली होती. सो मला तिथंच वाटलं की यार हिने, आता मला पल्सर होती माझ्याकडे तेव्हा तर अशीच जुनी. म्हटलं हिने हे मला गाडीवर जाताना बघितलं, ही 4 व्हीलर मध्ये. कारण की असतात ना मुलींच्या, यार मी कारने आली तर ठीक आहे. पण आमचं कन्व्हर्सेशन वॉज व्हेरी व्हेरी लाईक एकदम. व्हॉट वॉज द वन थिंग यू बॉन्डेड ऑन in that conversation? We were very upfront on all the things. So तिने जसं, तिला जे काही एक्सपेक्टेशन होतात, माझे जे काही एक्सपेक्टेशन होतात, मी फर्स्ट मीटिंग मध्येच वी क्लिअर इट आउट. जसं तिचं होतं की मी नॉनव्हेज सोडणार नाही. Food was very critical. 3 things were mandatory for me. Which is? I want to stay in Pune. I want to continue with my job. आणि मी चिकन सोडणार नाही. And I'm pure vegetarian. Love it. He is I'm pure vegetarian. He is pure vegetarian. आणि माझ्या घरी क्वचितच व्हेजिटेरियन बनायचं. बरोबर. असं होतं. सो वेन आय हर्ड की बाबा हा ही इज अ स्वामीनारायण फॉलोवर, हा रोज म्हणजे पाणी पण नाही पीत, आंघोळ केल्याशिवाय. बरोबर. आय वॉज लाईक यार मेरे तो चाय के बिना आँख नहीं खुलती.
सो टू एक्स्ट्रीम्स ऍक्च्युली. बट हाऊ डज दॅट वर्क? बिकॉज मी पण जेव्हा लग्नाची स्थळं बघत होती, माइन इज ऑल्सो अन अरेंज मॅरेज, आणि तेव्हा आय वॉज व्हेरी हेल्पबँड की काही असू दे पण मुलगा नॉन व्हेजिटेरियन असायलाच पाहिजे. सो हाऊ इज दिस वर्किंग फॉर यू जेव्हा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाता आणि इव्हेंच्युअली आम्ही डबल बिल भरतो. नो कॉम्प्रोमाइज. नो कॉम्प्रोमाइज. तो त्याचा व्हेज पूर्ण ऑर्डर करणार, मी माझा फुल ऑन चिकन ऑर्डर करणार. आय मेड शुअर की स्नोई ऑल्सो इट्स नॉन व्हेज. ओके, परफेक्ट. शी ऑलरेडी स्टार्टेड. नाईस. सो आम्ही डबल बिल भरून येतो, पण आम्ही दोघंही कॉम्प्रोमाइज नाही करत. आय एम नॉट गोइंग टू इट पनीर. बाहेर जाऊन मी पनीर नाही खाणार. सो तिला असं वाटलं होतं की दॅट कॅन बी अ डील ब्रेकर, बट माझ्यासाठी दॅट वॉज नॉट. But a lot of couples think yes, that yes, can very be a deal seriously. breaker, huh? We have few friends in common actually की त्याच्यामुळे त्यांचं भांडणं होऊन एकदम एक्स्ट्रीम पर्यंत गेल्या गोष्टी. सो माझ्यासाठी ऍक्च्युली तो एवढा मुद्दाच नव्हता, बिकॉज आय फील दॅट्स अ पर्सनल चॉईस. बरोबर. इट्स अ व्हेरी पर्सनल चॉईस. So I'm assuming she's more of a foodie than you are. Yes, yes, she is very foodie. time She is big time foodie. Right. तर माझ्यासाठी तो प्रश्नच नव्हता. बरोबर. आय ऑलवेज फील की दॅट्स हर पर्सनल चॉईस. बरोबर. आणि मी ती जशी आहे तसं जर तिला एक्सेप्ट करत नाहीये आणि मी तिच्यात काहीतरी चेंजेस आणण्यासाठी क्रेव करतोय की नाही मग मी नाही खात म्हणून तू पण नको खाऊ, बरोबर. दॅट्स टोटली रॉंग. बरोबर. तर तुमचा फाउंडेशनच तिथंच गडबड होऊन Correct. जातं. आणि माझे एक्सपेक्टेशन अलाईन होते याच्यासोबत. मला होतं की मुलगी पुण्यातली पाहिजे, जॉब करणारी पाहिजे, आणि जॉब करणारी इज नॉट बिकॉज ऑफ फायनान्स की तिने पैसा कमवावा आणि मग तो पैसा येईल घरात. नो, Just like की an independent. इंडिपेंडेंट तिची एक आयडेंटिटी, बरोबर. दॅट इज वे मोर इम्पॉर्टंट. ओके, बरोबर. कारण की ती MBA झालेली आहे. बाय द वे, आय एम जस्ट ग्रॅज्युएट, शी इज पोस्ट ग्रॅज्युएट. मी बी कॉम्प्युटर आहे, शी इज बी ENTC अँड देन MBA HR. Wow. सो आय ऑलवेज फेल्ट की तिने जर एवढं एज्युकेशन घेतलंय, शी हॅज वर्कड हार्ड Yeah. टू अचीव्ह दॅट दोज 2 degrees. ओके, तर मला असं वाटायचं की तिची चीज झाली पाहिजे तिचं Yes. शिक्षण. आणि शी इज व्हेरी पॅशनेट अबाउट हर वर्क, Correct, करिअर. correct. बोलताना ती तिच्या कामाबद्दल खूप पॅशनेटली बोलत होती. बरोबर. सो आय वॉन्टेड दॅट की यू शुड बी पॅशनेट अबाउट वॉट एव्हर यू आर डुईंग. Right. नॉट नेसेसरी की जॉबच, बट जे काही करतात ना त्याच्यासाठी तुम्ही पॅशनेट असायला पाहिजे. काहीतरी इट कीप यू गोईंग, राईट. Right. तर ते होतं, ते अलाईन होत होतं. पुण्यातच राहायचं होतं आणि बाकीच्या गोष्टी मॅच झाल्या. मी खूप एक्स्ट्रोवर्ट आहे, खूप टॉकेटिव्ह आहे, ती खूप शांत आहे. Right. मला डान्स, थिएटर मी सगळं आता ते आवडतं. कळतंय आम्हाला. तिला प्रकाश. डान्स बिलकुल कोणाला अजिबात बोलायला आवडत आवडतंय आणि कोणाला नाही. ती आता खूप बोलायला लागली. मिनल, यू हॅव नॉट सीन You have not seen her. मी बोलायचीच नाही. Oh. मी चूप राहायची. इन दॅट 4 hour ऑफ अ कॉन्व्हर्सेशन मी फक्त 30 ऐकत minutes होते. बोलली. Are you serious? Rest of the time he was the one who was talking and I was just listening all the time. ते So- आता उलट झालंय. हा. आता तो Oh. गप्प बसतो. आता मी जास्त बोलायला लागली. How nice. बट आय रिअली वॉन्टेड टू बी अन एक्स्ट्रोवर्ट पर्सन थ्रू आउट माय लाईफ. आणि Right. फायनली याच्यासोबत लग्न झाल्यावर आता 4-5 वर्षानंतर मी एक्स्ट्रोवर्ट झाली. So nice. क्या बात है. And now, of course, passionately making content together. Yes. Priyanka and Prakash, of course, with us on the Fever Breakfast Show. Before we continue, की भेट झाल्यानंतर लग्न कसं झालं, कुठल्या पद्धतीने झालं, कुठे झालं, हे सगळं आपण जाणून घेऊया. बट फर्स्ट लेट्स प्ले अ गेम. Oh. Let's make this a little interesting. Okay. There is this game that I play which is called Jaldi Bol, Kal Subah Panvel Nikalna hai. Oh, very nice. Okay. What a name, huh? इट्स अ व्हेरी सिम्पल गेम. मी प्रश्न विचारणार आहे. प्रत्येक प्रश्नाचे 3 उत्तरं आहेत आणि 3 उत्तर तुम्हाला द्यायची आहेत. इट्स अ 5 second आन्सर गेम. प्रश्नाची 3 उत्तर आहेत म्हणजे 3 गोष्टी ज्या लाल रंगाच्या असतात, 3 गोष्टी Okay. जे तुम्हाला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये दिसतात. अच्छा, 3 so we गोष्टी have to असं. answer 3 things. You have to Okay. answer 3 things and it has to come out in 5 seconds your answer. Oh my Okay. God. Okay. So top of mind answers हवेत मला. All Okay. right. Okay. Hot नेहमी seat. नेहमी लेडीज फर्स्ट असा आता प्रकाश बरोबर सुरू Yes. करूया. अरे, Okay. good. Yeah. नाही, that's- our नाही, channel नाही, name is नाही. Priyanka Prakash. नाही, Yeah. नाही, Priyanka नाही. always It's first. fine. That's why you should come first now. That's why Priyanka is always first. Now you are first. All right. Okay. Ready? First thing. सोपं ठेवूया. 3 गोष्टी जे प्रियंका बद्दल तुला आवडतात. तिचा स्वभाव, शी इज व्हेरी पॅशनेट अबाउट वॉट एव्हर शी डज Yeah. अँड शी केअर्स फॉर एव्हरीवन. Oh, क्या बात है. Within 5 seconds. Not bad. झाले. Super. वॉर्मअप होता क्वेश्चन. हा, अच्छा, प्रियंका okay. तुझ्यासाठी पण वॉर्मअप क्वेश्चन. 3 गोष्टी प्रकाश बद्दल तुला आवडतात. He is very caring, amazing husband and a very perfect father. अरे वाह, क्या बात है. All right. Next. Habits of Priyanka that drive you little crazy. ती स्वतःला खूप कमी लेखते बऱ्याचदा. ती लोकांचा खूप जास्त विचार करते अननेसेसरी. आणि टाइम अप बट आणि नॉट बॅड. म्हणजे हॅबिट्स दॅट यू डोंट लाईक आर लेस, कमी आहेत. So, मी याच्यात हार स्वीकारतो. ऑलराईट. प्रियंका, हॅबिट्स ऑफ प्रकाश दॅट यू डोंट लाईक.
लिस्ट आहे का? लिस्ट आहे का? 5 सेकंड कमी आहे. हसण्यात एकही नाहीये का? नाही, खूप जास्त आहे. तसं नाही. तो त्याच्या कामाला घेऊन इतका जास्त हे असतो, काय म्हणतात, खूप डिटरमिन आहे की तो झोप सुद्धा कम्प्लीट घेत नाही. Oh. दॅट इरिटेट्स मी अ लॉट. ही विल ऑलवेज कधीच तो त्याच्या ताटावर, गरम ताटावर कधीच बसणार नाही. हिल ऑलवेज गो, आयदर हिल वॉश हिज हँड और हिल गो टू द वॉशरूम, even I hate कॉल that. Oh my God. अँड मी त्याला विचारणार ना, तुला वाढायचं आहे का? हो, मी लगेच बसतोय. अँड ही विल सिट आफ्टर 15-20 मिनिट्स. No, हे जास्त झालं. 15 नाही. प्लीज प्लीज, Okay, आज ठीक आहे. टाइमर लावणार. Oh God, oh my God. Okay, that definitely a habit that even I find very irritating. आणि टीनेजर्स पण असं करतात. स्नोईच्या बाबतीत जरा आतापासूनच She is नाही, लगेच. 3 years old, but she is not a 3-nager. Oh, really? तिच्यात ते ऑलरेडी दिसतंय. ऑलराईट. 3 लाडाची नावं तू प्रियंकाला हाक मारतोस त्यांनी. पियू, बच्चा आणि कधी असं स्वीट हार्ट म्हणतो, डार्लिंग पण म्हणतो. सो क्यूट. प्रियंका तू? मोटू, पापा आणि बच्चा. सो स्वीट. आता लोकांना प्रश्न पडेल पापा का म्हणते, बिकॉज आमच्या घरात असं आहे, स्नोईला ज्यांना ज्या नावाने हाक मारायचे ना, बरोबर. सो वी ऑल्सो कॉल देम विथ द Correct, सेम नेम. correct. वी स्टार्टेड डुईंग दॅट लॉंग टाइम बॅक हा. व्हेन शी वॉज स्मॉल. पण आता ती सवय काय बरोबर, पब्लिकली ऑल्सो कॉल हिम पापा. विचित्र वाटतं एका पॉइंट नंतर. ऑलराईट. 3 अशा गोष्टी जे प्रियंकाला तुझ्या फॅमिली बद्दल आवडतात तुला वाटतं? माय ऑल फॅमिली मेंबर्स आर व्हेरी लाईक डाऊन टू अर्थ, हार्ड वर्किंग आहेत Yeah. आणि ओपन आहेत फॉर एव्हरीथिंग. लाईक असं जज नाही करत, जे असेल ते Open तोंडावर minded बोलून फार. देतात. हा. ओ ओके. आणि दे ऑल ऑफ देम आर रिअली गुड डान्सर्स. येस येस येस. आई असो, म्हणजे माझी मदर इन लॉ असो, फादर इन लॉ असो, एव्हरी सिंगल Everyone. पर्सन इज अ गुड डान्सर. गुड ॲज इन नॉट स्टेप वाईज बट एनर्जी वाईज अँड फन वाईज. ऑल ऑफ देम विल नो दांडिया आणि गरबा. असे प्रो आहेत ना ते दांडिया आणि गरबा करण्यात. वाव, आणि मग अशी कोपऱ्यात असते उभी. प्रेशर आहे यार. प्रेशर, मोठं प्रेशर आहे. बट दिस इज अ ग्रेट गेम. पण दिस डान्सिंग थिंग लग्नात पण मग कल्ला केला असेल. लग्नात याची जेव्हा वरात निघाली तर दे वर नॉट डुईंग दॅट बरातीवाला डान्स. नो, एव्हरीवन वॉज सिंक्रोनाइज्ड. मधी घोडा होता, प्रकाश त्याच्यावर बसला होता माझा मोठा circle. सर्कल, Big circle. एव्हरीवन वॉज प्लेइंग गरबा. आर यू सिरियस? पूर्ण एरियातले लोक सगळं. बघत होते फक्त. पण हे कशी गरबाचं कशी काय? वा- What is Born this and brought up in गुजराती? सुरत. Oh really? Yes. ऑल ऑफ Oh. देम स्पीक व्हेरी फ्लुएंट गुजराती. Oh. जितकं छान मराठी नाही तेवढं छान गुजरातीमध्ये बोलतात ती सगळे. बर. बट Oh. मी तिथं 10वी पर्यंत मराठीत शिक्षण केलं. सो इन सुरत एक एरिया आहे तिथं मॅक्सिमम मराठी लोक आहेत. अच्छा. इव्हन तिथले पॉलिटिशियन सुद्धा जे निवडून बर. येतात दोज आर ऑल्सो मराठी. आणि गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत मराठी. मी त्याच्यातच शिकलोय 10th वाव. पर्यंत. ओ त्याच्यानंतर 11th 12th आणि इंजिनिअरिंग आय हॅव डन इन धुले, म्हणजे महाराष्ट्र. ओके. आणि मग पुण्यात कधी आलात? पुण्यात जॉब, माय Oh. फर्स्ट कंपनी हिंजवाडी फेज 3. ओ सो ओके. कॅम्पस प्लेसमेंट ट्रेनिंग गांधीनगरला, बरोबर. बॅक टू पुण्यात. तर मला पुण्यात 2012 पासून म्हणजे जवळपास 14 वर्ष झाले. वाव, 12-13 वर्ष. क्या हा. बात है. Yes. अ लॉट ऑफ कपल्स टुडे ज्यांना अरेंज मॅरेज थ्रू जायचं असतं, दे ऑलवेज फील की पहिल्यांदा जेव्हा भेट होते, हाऊ कॅन यू डिसाइड की हा, it's a tricky यु नो one. ह्याच्याबरोबर लग्न करायचंय किंवा हिच्याबरोबर लग्न करायचंय. सो व्हॉट इज युअर वेन डू यू डिसाइड? डिड यू ऑल डिसाइड फर्स्ट मीटिंग मध्ये तुमचं ठरलं होतं का की येस? फर्स्ट मीटिंग मध्ये त्या 4 तासाच्या कन्व्हर्सेशन मध्ये हे तरी समजलं होतं की येस, शी इज द वन. बिकॉज तुम्ही ज्या प्रोसेसमधनं जेव्हा जातात ना, सो यू इमॅजिनरी पर्सन. करेक्ट. तुम्हाला तो चेहरा दिसत नाही, ती व्यक्ती दिसत नाही, पण त्या व्यक्तीमध्ये काय काय कशा गोष्टी असतील, यू बरोबर. ऑलवेज इमॅजिन दोज थिंग्स. बरोबर सो मी जे काही इमॅजिन केलं होतं ना, ते मला हिच्यात सगळ्यात भेटलं. बरोबर. ठीक आहे. सो आय थॉट की येस, शी इज द वन. बट कुठं असतं ना की यार फॅमिली अजून भेटायची आहे, मला ती आवडते पण तिला मी तेवढं आवडला असेल नसेल. बरोबर. सो म्हणून एक्सपेक्टेशन एकदम 0 ठेवलेले. बट आम्ही काय केलं, आम्ही भेटलो त्याच्यानंतर पण Right. सेकंड टाइम, थर्ड टाइम. Right. हिच्या भावाला भेटलो लगेच, मग हिच्या घरी गेलो, आईवडिलांना भेटलो, फॅमिलीला सगळ्यांना आवडायला लागलो. मग ते कन्व्हर्सेशन ऍक्च्युली आमचे चालूच राहिले, राईट. ते ब्रेक नाही होऊ दिले. ऍक्च्युली कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट ड्युरिंग दॅट ड्युरेशन. येस. तो जर तुम्ही ब्रेक केला किंवा काही गोष्टी इगोवर घेतल्या, अरे मग मी कशाला करू, ती नाही करत आहे, बरोबर. बरोबर. ते नाही व्हायला पाहिजे. तुमचं कम्युनिकेशन जर क्लिअर असेल, एक्सपेक्टेशन जे तुम्हाला आहेत एकमेकांकडनं ॲज अ Correct. पार्टनर, ॲज Correct. अ हजबंड वाईफ, ते जर क्लिअर असतील, फॅमिलीज मला वाटतं जर फॅमिली डिसेंट आहे, तुम्हाला सपोर्ट करतात, समजून घेतात की
तेवढं भरपूर आहे. बाकी मला प्रियंकाचा ऍस्पेक्ट पण तू कधी ठरवलंस की ही इज द वन? सो मला असं होतं की फॅमिली भेटणं तर इम्पॉर्टंट होतंच माझ्यासाठी, पण फ्रॉम द गाय पर्स्पेक्टिव्ह मला जितका आयडिया नव्हती, इवन दो आय वॉज एन HR, पण मला तेवढं एक अंदाजा नव्हता की माणूस कसा असायला पाहिजे किंवा ॲज अ हजबंड कसा असायला पाहिजे. बिकॉज मी माझ्या दादाला आणि बाबांना बघितलंय, दे वर व्हेरी सपोर्टिव्ह टुवर्ड्स देअर वाईफ. म्हणजे प्रत्येक गोष्टीत ते हेल्प करायचे. सो ती एक इमेज माझ्या डोक्यात होती. पण मी म्हटलं माझा दादा ज्या मुलाला हो म्हणेल त्याला मी हो म्हणणार. आय वॉज व्हेरी क्लिअर इन माय माइंड. तो जेव्हा माझा भाऊ याला भेटून आला अँड देन ही सेड ही इज अ रियली गुड गाय. म्हटलं अभी कोई भी दुनिया चाह के लोग मुझे मना करे शादी तो मैं इससे ही करने वाली हूं, कारण की माझा दादा हॅज अप्रूव्ड हिम. बरोबर. सो मी दादावर तेवढी शॉर्ट होती. आणि हो, मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा पहिल्या मीटिंगमध्ये मला पण भरपूरशे मुलं आवडलेत, त्यांना पण मी आवडली, ते घरी आलेत. बट वेन आय मेट देअर फॅमिली वगैरे, तेव्हा मला क्लिअर होऊन जायचं की भैया ये लड़का तो अपनी मम्मी, चाची, अंकल, आंटी काही सुनेगा. सो फ्रॉम देअर एक अंदाजा येऊन जायचा. बरोबर. बट वेन ही केम, वेन हिज फॅमिली केम, तर ते एकदम वेगळाच एक अँगल होता. हिज मॉम वॉज आती, अरे खूप सुंदर दिसते तू, डन आहे माझ्या साईडनी. शी वॉज व्हेरी अपफ्रंट. सो आय वॉज लाईक व्हेरी, हा म्हटलं भैया ये सही जगह शादी हो रही है, असं बिलकुल. बट आय वॉज पूर्ण डिपेंडेंट होती मी या बाबतीत माझ्या भावावर. ओके. पण तो होता पण तसा दॅट ही वॉज इझिली एबल टू इम्प्रेस एनीवन. या ऑफकोर्स आय कॅन सी दॅट. ओ माय गॉड. पण किती वेळानंतर लग्न झालं फ्रॉम द फर्स्ट मीटिंग टू? वी मेट इन ऑगस्ट, ऑन 11th of August 2019. मग तिथे मध्ये काही ड्युरेशन होतं फॉर अ मंथ, वेअर माय फॅमिली मेंबर्स, फ्यू ऑफ माय फॅमिली मेंबर्स वर नॉट अवेलेबल. मग तिथे एक ब्रेक पडला, बट फॉर्च्युनेटली तो ब्रेक पडला. वी गॉट टू इंटरॅक्ट मोर अँड डिस्कस मोर. देन हिज फॅमिली केम, देन माय फॅमिली डिसाइडेड टू विजिट हिज प्लेस. आणि आम्ही 2 ऑक्टोबर 2019ला गांधी जयंतीला वी विजिटेड हिज प्लेस. तिथे तर सगळ्यांना ऑलरेडी आवडलं होतं, बट अपफ्रंट माय फॅमिली अँड इवन हिज फॅमिली लाईक आजच एंगेजमेंट करून घेऊया ऑन द स्पॉट. सो आम्ही म्हणजे त्यांच्या घरी पोहोचलो 9 वाजता. घेऊन पोहोचला होता तुम्ही? नाही, आम्ही शॉपिंग करायला जेवलो, शॉपिंग करायला गेलो आणि 4 वाजता आमची त्याच दिवशी एंगेजमेंट झाली. ओपन होती. हो. तर तिथं जे ऑप्शन अवेलेबल होते बरोबर, त्याच्यातनंच आम्ही रिंग चूज केल्या. अर्ध्या तासात जाऊन आलो. थोडेफार गुलाबाचे फुल आणले. आईने कॉलनीतलेच काही बाया, माझे मामा वगैरे राहायचे, सगळ्यांना सुरतला. आणि तिथंच मी माझा जसा एक जुना ड्रेस घेऊन गेलो होतो. माझ्या आईची साडी घातली. लिटरली आय वोर हर ब्लाउज, हर पेटिकोट, हर साडी. माझ्या गळ्यात काही नव्हतं, बिकॉज आय वॉज वेअरिंग अ नॉर्मल सलवार कमीज. बरोबर. पण मग ते सगळं केलं, घातलं, पटापट रिंग एक्सचेंज केलं आणि त्याच रात्री आम्ही परत पुण्यासाठी मी घेऊन गेलो त्यांना, कारण की प्लॅनच नव्हता ना एंगेजमेंटचा. इट वॉज जस्ट अ घर मीटिंग. बघायचं. काय विचार चालू होता घरच्यांना? वॉज लाईक की इफ यू गाईज वॉन्ट अ विंटर वेडिंग तर मग एंगेजमेंट आताच करावं लागेल. बरोबर. आणि मग ते समर मध्ये वेडिंग जाईल, कारण की एंगेजमेंटची प्लॅनिंग करता करता वी विल नीड 1.5 months. आणि आम्हाला दोघांना होतीच घाई. देन वी गॉट एंगेज्ड ऑन 2 ऑक्टोबर आणि लग्न झालं 30 जानेवारीला. व्हेरी गांधी एकदम फेवरेट आहे. 2 ऑक्टोबर एंगेजमेंट, बरोबर. 30 जानेवारी पुण्यतिथी, बरोबर, त्या दिवशी लग्न. आणि 2 ऑक्टोबर 2022 आय गेव बर्थ टू माय डॉटर स्नोई ऑन आवर एंगेजमेंट डे. पूर्ण म्हणजे लकीली झालं. इट वॉज नथिंग वॉज प्लॅन्ड. माय ड्यू डेट वॉज 12th of October, पण ती 10 दिवस आधीच आली. सो नाइस. क्या बात है. सुपर्ब. I mean, when it's written, it's written. You can't do anything to control it. हो की नाही? पण असंच अरेंज मॅरेजला सध्या तरी खूप नावं ठेवतात लोक की असं कसं होऊ शकतं, एका मीटिंगमध्ये कसं डिसाईड करू शकतो, आम्हाला अजून जास्त भेटायचंय, आम्हाला जरूर जास्त बोलायचंय. भेटणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं ना, तुम्हाला चुकीच्या माणसांना पण भेटणं गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही जितक्या जास्त लोकांना भेटणार ना, तुम्हाला ही क्लॅरिटी येईल की मला असा व्यक्ती नकोय, अशी मुलगी नकोय किंवा असा मुलगा नकोय ज्याचे विचार असे. मग त्याच्याने तुम्हाला ही क्लॅरिटी येईल की मला कसा व्यक्ती हवाय. मग ती जेव्हा पुढच्या मीटिंग मध्ये जेव्हा पण ती व्यक्ती तुमच्या समोर येईल, सो यू विल बी प्रिटी मच शुअर की येस, ही इज द वन और शी इज द वन. करेक्ट. डिड यू गाइज मीट एनीबडी एल्स आफ्टर यू ऑल मेट ईच अदर? आफ्टर? नो, यू डिड. माझ्या नवऱ्याने 2 मुलींना भेटलाय आफ्टर मीटिंग मी. सेड काय, बट हाईट
मी ज्या दिवशी हिला भेटलो त्याच दिवशी She same met day- another guy? नाही, नाही, नाही. आमची फॅमिली हा मॉर्निंगला भेटली. आम्ही Oh. भेटलो त्या दिवशी नाही, बट वेन आय वॉज व्हेरी शुअर की हा मुलगा आहे, ऑलरेडी एका जणाशी आई वडिलांनी कमिटमेंट आई-वडिलांची बरोबर, commitment मुळे. बट वी वर नॉट अवेअर की हे आमचं इथपर्यंत जाईल. बरोबर. बिकॉज आय स्टार्टेड सर्चिंग फॉर अ गाय इन May 2019. ओके. तर आई वडिलांना एक्सपेक्टेड नव्हतं की एवढं एवढं लवकर लवकर सगळं बरोबर, होईल. सो त्यांनी ऑलरेडी बोलून ठेवलं होतं. बट इवन आय सॅट विथ दॅट गाय, मी बसली त्याच्याबरोबर बोलली म्हणून आता फॉर्मॅलिटी करावं लागणार. बरोबर. बट वेन ही सेड दॅट ही वॉन्ट्स टू गो टू रोडीज अँड स्प्लिट्सविला, लिटरली दॅट वॉज हिज ambition that he wants to go to Rhodey's and Splitsvilla. Oh my God. So I was like, very nice, all the best, Yeah. दादा. मी तुला TV वर दादा, all the बघते. मी तुला TV वर बघणार. आहे का तो टीव्ही वरती पण आता? नाही, got married, he has a child now. Oh, त्याला लग्नानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज कळल्या वाटतं. बट अमेझिंग, दिस इज सो कूल. अजून एक गेम खेळूयात. दिस वॉज Yes, गोइंग टू बी yes. अ लिटल कम्पॅटेबिलिटी गेम. हो. अरे भाई सगळं सामान घेऊनच बसते Of यार. course, always. Which one of you is more techie and which one of you is old school? Techie. He's a techie? He is a techie. Yeah. You like old school stuff? Yeah. डेटिंगच्या बाबतीत पण तुम्ही ओल्ड स्कूल कोण आहे आणि कोणाला असं नवीन न्यू एज थिंग्स करायला आवडतं? मला न्यू एज थिंग्स करायला आवडतं. ही इज हा. व्हेरी बोरिंग फ्रॉम द डेटिंग पर्स्पेक्टिव्ह. Oh, really? त्यांनी मला काय गिफ्ट केलं असेल मीनल आफ्टर वी गॉट एंगेज्ड, म्हणजे त्यांनी एक सिंगल गिफ्ट केलंय मला गोष्ट. त्यांनी मला गरम पिशवीची थैली गिफ्ट केली होती बिकॉज आय वॉज सिक. दॅट वॉज द गिफ्ट ही हॅज गिव्हन मी. स्टील मी त्याशी लग्न केलं. Was that the first gift you ever got from him? नाही, no, बिफोर मॅरेज नाही. After marriage पण सांग ना. What is the first yes, gift? yes. After marriage First, सांग. no, first we start with first gift he's ever gifted you. आफ्टर मॅरेज, राईट? No, like since you all met, the first gift he's gifted दॅट you. इज द ओनली गिफ्ट. ती आजारी That hot होती. water bag is the Yeah. first gift he's First ever and given. last. पण ते सांग, हिंजवडी फेज 3 होऊन तुला इथं That is not a gift. विश्रांतवाडी भेटायला ते यालो तुझी duty होती. ड्युटी होती. पण आउट ऑफ केअर की बाबा पटकन बरी व्हायला पाहिजे. बरोबर. तिला मार बसला होता तर तिथं थोडं तो इंटेन्शन होता. माझ्याकडे होती थैली. आता लग्नानंतर सांग. सो आमचा हनीमूनचा जो ड्युरेशन हा. निघाला दॅट वॉज ड्युरिंग व्हॅलेंटाईन्स. हा. सेम So दिस from वीक. 7th Oh yeah, 30 Janला लग्न झालं होतं. 7th February we started and on 15th February we आमचा ended end our झाला. honeymoon. Complete Valentine week. So Oh. complete Valentine week. On 14th he gifted me a nice gold earrings. म्हणजे इतक्या भारी त्यांनी सरप्राईज करून ठेवलं. अरे I वा, was क्या very बात happy. है. सुपर बरं. रिडेम्पशन. Yeah. फ्रॉम हॉट वॉटर बॅग टू गोल्ड इयरिंग्स. रिडेम्पशन. आज आणि gold आता आणि तर आज gifts- त्या गोल्ड इयरिंग्सची काय प्राइस झाली. बेस्ट गिफ्ट एव्हर. ऑलराईट. किती तुम्ही एकमेकांना ओळखता? अरे बाई. ओके. तो पहिलेच गिव्ह अप करतोय. नाही, give up नाही करत. हा. नो शोईंग युअर आन्सर्स टू इच अदर. ओके. सगळ्यात आधी प्रकाश आणि प्रियंका. प्रकाशच्या शाळेचं नाव काय? अयो. तू पण लिही तुझ्या शाळेचं नाव. तुझ्या शाळेचं नाव लिही. माझ्या शाळेचं हा. नाव, पण शाळा म्हणजे कुठली वाली असं पहिली शाळा. अरे 10वी वाली, 10th वाली. हा. 10th स्टँडर्ड मध्ये कुठल्या शाळेत होता? हा नेहमी एकच घेत असतो नाव. इथनं मी शिकलोय. हा. हा. मतलब सेम आहे, बट ते झेडपी शाळेला सुमन हायस्कूल, ओके. सुरत म्युन्सिपल कॉर्पोरेशन, सुरत Okay. महानगरपालिकेची. सो झेडपी स्कूल. ओके. परफेक्ट. ठीक आहे. वाईप ऑफ युअर आन्सर्स. ओके. शो इट टू द कॅमेरा. ओके. अरे हा. हा. ऑलराईट. नेक्स्ट क्वेश्चन. प्रियंकाची सगळ्यात बेस्ट फ्रेंड कोण आहे? जवळची मैत्रीण किंवा मित्र कोण आहे? आता 2-3 आहेत, पण त्याच्यातनं कुठलं लिहिते आता ती? हा. दॅट हॅज टू मॅच. आय एम नॉट, बट ठीक You're not आहे. मला sure? वाटतं नाही, आय एम शुअर. हा. तिचे खूप कमी खूप कमी आहे. पण त्याच्यात पण मग ते असेल की मग ते सगळेच जीव लगेच. बट आय एम लेट्स सी हू शी इज रिटन. समीक्षा. नाईस. नॉट बॅड. ओके. प्रकाशला जर मनवायचं असेल थ्रू फूड तर काय बनवायचं? व्हेरी सिम्पल. ओ
नॉट बॅड नॉट बॅड. शेवभाजी, शेवभाजी शेवभाजी. ओके. आणि बालुशाही. हा बालुशाही. प्रियंकाला सगळ्यात जास्त ती कुठल्या गोष्टीवरती घाबरते, कुठल्या गोष्टीला घाबरते? इज इट समथिंग शी इज व्हेरी स्कॅर्ड ऑफ? There are 2-3 things, but I'm not sure what she will मी पण write. विचार करते. I mean, it can be anything. I mean, it can be darkness or horror films or whatever. Uh, Or it could be a person, सासू. नाही ते तसं नाही बट सासूला घाबरते प्रियंका? नाही नाही. एक मिनिट यार, हे थोडं ट्रिकी आहे. हा चल प्रियंका 3 गोष्टी ली. 2 लिहिले. हा 2 ओके लिहिले ठीक ना. आहे हा ठीक ओके. आहे. एक त्याला माहित पाहिजे. I'm not sure if he's going to show it on the camera or Oh my god, what? एक मिनिट. हे घाबरते. लिही ना पटकन एवढा वेळ अरे तर हा लागला. थांब ना. ठीक आहे, मी आता 3 गोष्टी लिहिल्या आहेत बघू. इथे हा, हा हा, camera okay. side. हा हा let's see it. हा तू सांग. काय- Fights, you're scared of fights and you're scared of your mom? खरं? हो. काय? हा मग मी ते चाइल्डहुड थिंग्स लिहिलं, म्हणजे त्याच्यात आई येते. आई येते. You're scared of your mother? खरं? Yes, She's very strict. Yeah, she is. Oh. You're scared of her mother? नो No, he is not. माझ्यामुळे ती थोडी आता बाहेर ओपन अप झाली अजून. Alright. प्रकाशची फेवरेट फिल्म? हे तर मला पण नाही माहित. नाही, he will be obsessed with the recent ones. आता धुरंधर आली आहे ना, तो obsessed I आहे. will just Oh. talk about that. हा, Oh. तर ते असं तसं आहे. फेवरेट नाहीये. Okay. What about a favorite song? Do you guys have a song? एक तुमचं असं भेटल्यावरती किंवा एक असं लग्नात किंवा आमचा ऍक्च्युली नव्हता आधी, पण आमचा लग्नाचा जो व्हिडिओ बनवला होता ना, धडकन ये कहती है दिल तेरे बिन धडके ना, त्यात आमचं- ते गाणं मला आवडायला लागलं आफ्टर after आवर the व्हिडिओ. video was made. So I feel After that the wedding video was made on that. Correct, So correct, that was, we can say that is our song. That is your song. Okay. स्नोईचा फेवरेट पेरेंट कोण आहे? याच्यात काही डाऊट नाही मला. रिअली? प्रियंका. ओ का असं म्हणता तुम्ही? What is it that she does that you Because feel? we get more time together. Oh. that He is is very engaged. ती येते याच्याबरोबर खेळते and खेळण्यासाठी everything. पापा. पापा. पण बाय रेस्ट अदर थिंग्स आय टेक हर टू द जिम विथ मी. आम्ही Oh. मॉलला फिरायला जातो, आम्ही शॉपिंग असंच घराच्या बाहेर निघालो, विल गो टू शॉपिंग. सो शी इज नो लाईक तिला कोणत्या गोष्टीसाठी बरोबर, मम्माकडे बरोबर. यायचं. मेन थिंग फूड. Oh, lovely. Superb. क्या बात है. Well, that was the game. Priyanka Prakash with us. YouTube channel वर 1.93 lakh subscribers. Instagram वरती या तिघांचे अकाउंट मिळून ऑलमोस्ट 350K फॉलोअर्स आहेत. You guys are doing insanely well in your content creation journey, I have to say. Thank खूप you so सुंदर. much. Thanks for inspiring so many people and letting them know that there is love outside. आजकाल खूप लोकांना असं वाटतं की कोणीच नाही आहे आपल्यासाठी किंवा Correct. प्रेमच नाही आहे आणि यु नो इट्स ऑल अ गेम. वेन पीपल आर डेटिंग इच अदर एव्हरीवन थिंक्स की इट्स अ गेम आणि यु नो सिच्युएशनशिप आणि हे आणि त्याव आणि भ्याव. टर्म्स अरे निघाले. बापरे, मला असं वाटतं ना कधी कधी बरं झालं की झालं बाबा आपलं लवकर. नाही सिरियसली, Yeah. कारण की आपलं बाळपण बघ, लहानपण बघ, आपण किती बरोबर. आउटडोर गेम्स खेळतो, बरोबर. किती सिम्पल होतं. कार्टून्स पण किती सॉर्टेड होते. हो. आता मला वाटतं जेवढी व्हरायटी आणि जेवढ्या गोष्टी होत आहेत, सो खूप विचित्र होत चाललंय. येस. आणि ते जे तू आधी बोलली, प्रेम आहे, व्यक्ती व्यवस्थित निवडा. कुठल्या व्यक्तीला प्रेम करायचं, कुठल्या व्यक्तीला नाही करायचं, बरोबर. किंवा कुठल्या व्यक्तीसाठी प्रेम करायचं, हे पण खूप गरजेचं आहे. येस. तर तुम्हाला व्यक्ती ओळखता आला पाहिजे, मला वाटतं. मग ते प्रेम ऑटोमॅटिक तुम्हाला भेटेल. ऍब्सोल्युटली. व्यक्ती ओळखण्यात चुकले, मग तुम्ही त्याच्यात प्रेमाला दोष नाही देऊ शकत. मला वाटतं प्रेम नक्कीच. चुकीचं नाहीये, व्यक्ती चुकीचं आहे. Yes, absolutely. Well said. And of course, we've come to the end of this interview. पण it's Valentine's week. आणि प्रेम व्यक्त सगळ्यात जास्त कोण करतं? Who says I love you most all the time? Me. Yeah? Yes, I do. आणि so Priyanka, I think you today I need to on step Fever up. FM need to tell Prakash how much you love him and why you love him. I'll keep this on record. Yes. मी आज परत Do it. बघेल.
ऑब्व्हियसली आय लव्ह हिम अ लॉट. मला खूप खूप जास्त आवडत होतं. त्याच्याकडे बघून म्हण. माझा फेवरेट पर्सन आहे तो इन दिस होल एंटायर वर्ल्ड. काही असलं तरी प्रकाश विल ऑलवेज बी हर अँड स्नोई विल बी आफ्टर दॅट अँड ऑल दी अदर पीपल बिलो दॅट पर्टिक्युलर लेवल. पण हो, त्याने माझ्यासाठी जितकं केलं आहे आत्तापर्यंत, आय रिअली मिस माय ओल्ड सेल्फ की मी ह्या गोष्टी पहिले का नाही केल्या. सो आय हॅव रिअली गॉट दॅट फ्रीडम वेन आय मेट हिम, वेन आय मॅरिड हिम. मला who is the original Priyanka, I got to know all because of him. How sweet. क्या बात है. There you go. Public confession, declaration of love by Priyanka Raut Mahajan. I don't think YouTubeच्या व्हिडिओज मध्ये, Instagram वरती तिने एवढं कन्फेशन केलं असतं. मला पण नाही बोलत तेवढं. So sweet, but happy Valentine's Day to you guys. आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग टू द फीवर FM स्टुडिओ. खूप मजा for आली. inviting For us. inviting. Thank you so all much. the people out there, all the best. To find love. येस, तुमच्यासाठी आहे कोणीतरी बनलेलं, पण तुम्ही स्वतःवरती आधी प्रेम करायला शिका. दॅट इज Good मोर advice. इम्पॉर्टंट. Yes. येस. मोस्ट ऑफ द टाइम आपण काय करतो ना, आपल्या हॅपीनेसचं, प्रेमाचं बर्डन समोरच्या व्यक्तीवरती टाकून देतो. पण तुम्ही स्वतःला प्रेम नाही करणार तर समोरच्याकडनं कसे अपेक्षा ठेवायची. तर आधी स्वतःवर प्रेम करा. मला वाटतं मग तुम्हाला ती प्रेमाची व्यक्ती एकदा भेटली की मग बस बढियाच बढिया. हर दिन एकदम असं दिवाळीच दसरा आहे. हो. ठीक आहे. मी एक गोष्ट नेहमी सांगतो की मला ना मॅरेज फोबिया होता. आय विल जस्ट टेक 2 Oh, really? येस आय वॉज लाईक बिग टाइम. कारण की मी हा विचार करायचो की एखाद्या व्यक्तीला ज्याला मी ओळखत नाही, ज्याचा स्वभाव मला व्यवस्थित माहीत नाहीये, जर माझा निर्णय चुकला तर ह्या व्यक्तीसोबत मला रेस्ट ऑफ माय लाईफ फॉर द 24/7 शी विल बी देअर विथ मी अँड दॅट विल बी व्हेरी अनॉइंग. पण तीच व्यक्ती जर माझ्या आवडीची असेल, आमचे विचार अलाईन असतील, आमचे गोल अलाईन असतील, एकमेकांमध्ये प्रेम असेल, समंजस्व असेल, तर लाईफ विल बी व्हेरी हॅपनिंग अँड हॅपी, फुल ऑफ हॅपीनेस. तर म्हणून वेळ घ्या, लेट पण थेट कार्यक्रम करा. इसी बात पे हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.